तुझे हे सह्याद्री भटकतोस असं आम्ही गमतीने म्हणतो की तू जिथं जातोस तिथं इंद्रवज्र दिसतो आणि जातोस तिथं ढगांची चादर दिसते. याच्यामध्ये फक्त काय रहस्य आहे? असं म्हणजे काय स्पेसिफिक नाही, पण मी वातावरण बघून जातो. हां, थोडं म्हणजे वातावरण आकाश निरभ्र दिसलं, तारे वगैरे आणि डोंगर रांगा एकदम क्लिअर दिसतायत, धुकंविरहित, स्वच्छ एकदम वातावरण. तर अशा वेळी वाटतं की बाबा असणार क्लाउड गॅदरिंग 100% दुसऱ्या दिवशी. मग त्यानुसार मी प्लॅनिंग करतो आणि काय नशीब असेल मला भेटतंच. आणि इंद्रवज्राचं कसं, तुम्ही जर इंद्रवज्र बघायचं म्हटलं तर तुम्हाला प्रॉपर दरीत धुकं पाहिजे, धुक्याची चादर आणि मागच प्रखर सूर्यप्रकाश पाहिजे आणि आपली सावली त्या ढगांवर पडली खालच्या धुक्यावर, की मग इंद्रवज्राचं ते कडं तयार होतं सप्तरंगी. मग ती टेक्निक मला कळलेली आहे. म्हणजे मी कुठं जरी गेलो बाबा इकडं धुकं असलं, जावा तिथं व्यवस्थित जागा शोधा, सूर्य आहे का मागं, मग त्यानुसार मला ते मिळून जातं.